जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा अभंगाच्या माधुर्याने संपूर्ण महाराष्ट्र न्हाऊन निघाला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे अभंग पोचण्याने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची आध्यात्मिक श्रेष्ठत्व जनसामान्यात पोचले आहे. त्यांच्या अभंगाने जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम सरळ मार्ग दाखवून संत साहित्याची अविरत गोडी निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य केले आहे. इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी म्हणून संत तुकारामांची नुसती ओळख नाही, तर त्यांच्या तुकाराम गाथाने सृष्टीला भक्तिसागरात नेण्याचे अलौकिक कार्य केले आहे. त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाने मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनाधुंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला मार्गदर्शन करण्याचे मोलाचे कार्य केले. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामांचाच, एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांनी भाव कविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य लोक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य, महत् भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले. त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे. त्यांच्या काव्यातील मधुरता, भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या. संत तुकारामांच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्याच्या मुखामध्ये कायम आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे त्या काळातील लोकसंत होते. देवधर्मातील भोळ्या वेड्या व समजुती नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजातील लोकांच्या मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्तीचा मार्ग खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे कार्य संत तुकारामांनी केले. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील वाल्होबा व आई कनकाई. त्यांना सावजी हा मोठा भाऊ, कान्होबा धाकटा भाऊ. घरची परिस्थिती तरी बेताचीच होती, परंतु घराची संपूर्ण जबाबदारी त्यावेळी त्यांच्यावर आली. जिजाई आवली हिच्याशी त्यांचा विवाह झाला. तुकोबांना अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. कुमारवयात असताना त्यांचे आई वडील निघून गेले. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थयात्रेला गेला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळाने नेला. मन दुःखी उदास झाले. संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली भक्ती कायम तशीच ठेवली. देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर अखंड उपासना चालू केली. चिरंतन आत्मशक्तीचा व शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला. तेच परब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले असे मानले जाते. परमेश्वराच्या भेटीने भक्तीचा मार्ग स्वीकारून प्रवर्तने, कीर्तने करताना त्यांना अभंगाची रचना केली. त्यांचा बालपणीचा मित्र संताजी यांनी तुकारामाचे अभंग कागदावर उतरून घेण्याच्या त्यांच्या कार्यात त्यांना मदत केली. तुकारामांचा आध्यात्मिक सामर्थ्य त्यांनी ओळखून त्यांना गुरुरूपात त्यांनी स्वीकारले. रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. पण प्रत्यक्ष परमेश्वराने इंद्रायणीतील बुडणाऱ्या गाथा तारल्या. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्याच्या मुखामध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा
जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले. त्यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग आपली गाथा बुडालेली नाही, तर ती जनसामान्यांच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी पावती आहे. म्हणून फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होती. त्यांचे अंतःकरण महासागरासारखे होते. माणुसकीची त्यांना जाणीव होती. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्जे माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी अभंगाद्वारे मानवाला त्यांचे मार्गदर्शन केले. समाजाच्या दृष्टीने अतिशय मौलिक ठरले. समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यातनंही त्यांना स्वतःला तारले. संत तुकारामांना 4 मुलगे होती, कन्या भागीरथी व काशी. मुलगे नारायण आणि महादेव यापैकी 2 आजाराने मरण पावले. तुकाराम महाराजांची पत्नी जिजाऊ आवली ही स्वभावाने खाष्ट होती, परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी 13 दिवस बसले. ईश्वराची करुण भाकत चिंतन केले. त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊंनी केली. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12 वाजता तुकाराम वैकुंठाला गेले. त्यावेळी ते नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे समजले जाते. संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे संबोधले जाते. असे म्हणतात, तुकाराम बीज दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदेह वैकुंठ धामाला गेले. वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्री हरी भगवान विष्णू यांचे धाम. युगप्रवर्तक महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्याला सुरुवात केली. संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली आध्यात्मिक रत्ने होत. महाराष्ट्राची संत साहित्याची सांस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अविरत भक्तीची अखंड आराधना म्हणजे दरवर्षी विठ्ठल भेटीला निघणाऱ्या माऊली व जगद्गुरूंच्या पालखी सोहळा, पायीवारी. त्यांच्या निरंतर भक्तीचे अलौकिक सामर्थ्य संपूर्ण जगाला यातून दिसते. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. धन्यवाद.